काँग्रेस चोऱ्या करत होती तेव्हा आम्ही शांत बसलो, म्हणून आता तुम्ही चोऱ्या करताय म्हणून आम्ही शांत बसायचं आहे का? ही वाजपेयी विचारांची भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही, याचं दुःख आहे. आज वर्षभर रस्त्यावर उतरून बोंबा मारतोय, बरोबर आहे. एखादा तरी भारतीय जनता पार्टीचा कुठला तरी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीतरी सामंजस्याने बोलायला आला का रे माझ्याशी? नमस्कार, मी संतोष पंडित. बऱ्याच दिवसांपासून मी काही रस्त्यावरचे खड्डे असतील, PMLचे प्रश्न असतील आणि अजून महानगरपालिकेचे जे काही मुद्दे आहेत, विषय आहेत, लोकांच्या बऱ्याच कंप्लेंट्स माझ्याकडे आल्या, त्याच्यावरनं अनेक व्हिडिओज बनवले आणि अक्षरशः मी महानगरपालिकेचे दिंडवडे काढले. आणि महानगरपालिकेचे दिंडवडे काढत असताना सुद्धा मी भारतीय जनता पार्टीला बऱ्याच प्रमाणात त्या गोष्टीसाठी ट्रोलही केलं. त्या ट्रोल करण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टीने 2014च्या आधी काँग्रेस किती भ्रष्ट होती, काँग्रेस किती नालायक होती हे आपल्या जनतेला दाखवलं. म्हणूनच आपण पुणेकरांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने निवडून देऊन त्यांना सत्तेत नेऊन बसवलं. नगरसेवक भाजपचे, आमदार भाजपचे, एवढंच काय तर पुण्याचा खासदारही भाजपचा. मग ज्या काही प्रश्न महानगरपालिकेचे उद्भवत असतील किंवा केंद्रापर्यंत जात असतील तर या सगळ्याच प्रश्नांची आपण जर काही प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हटलं तर भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त आपण प्रश्न विचारावे तरी कोणाला? ज्यांना आपण सत्तेत नेऊन बसवलं त्यांनाच तर प्रश्न विचारले पाहिजेत ना. पण प्रॉब्लेम असा आहे की भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारले गेले की त्यांना त्यांचं आणि त्यांच्या अंधभक्तांचं एकच गोष्ट म्हणणं आहे की बाबा तू काँग्रेसच्या काळात ओरडत नव्हता, मग आता का ओरडतोयस? तर काँग्रेसच्या काळात आम्ही मूग गिळून गप्प बसलो म्हणून तुमच्याही काळात मूग गिळून गप्प बसायचं आहे. म्हणजे काँग्रेस चोऱ्या करत होती तेव्हा आम्ही शांत बसलो म्हणून आता तुम्ही चोऱ्या करताय म्हणून आम्ही शांत बसायचं आहे का? याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठ नेते देतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वैचारिक किडा या यूट्यूब चॅनलवर अनेक चांगले व्हिडिओज आले. त्याच्यानंतर मी रस्त्यावरच्या खड्ड्यांवरनं असं आंदोलनं करायला रस्त्यावर का उतरलो आहे? तर मित्रांनो, काय असतं की आपण काही मोठे उद्योगपती वगैरे नाही आहेत की आपण एखाद्या नेत्याला फोन लावला आणि दुसऱ्या मिनिटाला आपली कामं झाली. म्हणजे कसं की आपल्या घराखाली जर कोणी बॉम्ब लावला आणि आपण देवेंद्र फडणवीसांना फोन लावला तर ते येणार नाहीत, पण मुकेश अंबानीच्या घराखाली बॉम्ब लावला तर फडणवीस नक्की जातात. पण आता समजा माझ्या मुलाचं काही प्री वेडिंग असेल तर माझ्या गल्लीत एखादा ड्रेनेज तुटलेला असेल तर मी नगरसेवक काय पंतप्रधानांच्या नावाने ट्रोल केलं ना तरी ते ड्रेनेज दुरुस्त ते नक्की करणार नाहीत. पण मुकेश अंबानीच्या मुलाच्या प्री वेडिंगसाठी डोमेस्टिक एअरपोर्टला पण इंटरनॅशनल एअरपोर्टचा दर्जा दिला जातो. म्हणजे काँग्रेसच्या काळात हे असं सुरूच होतं, भाजपच्या काळातही तसंच सुरू आहे. त्यामुळे आपण काय नाही, सर्वसामान्य नागरिक आहे ना, बरोबर आहे की नाही? आपण नुसते टॅक्सेस भरायचे आणि फक्त कर मर आणि कर आपण करायचं, भरायचं आणि यंदा परत आपण मारायचं. काय उपयोगच नाही. आपण जे टॅक्सेस भरतो याचे स्पष्टीकरण किंवा याची आपण व्हॅल्युएशन किंवा त्याचे काही जाब कोणाला विचारायचं? रस्त्यावर एखादा खड्डा पडतो तर महानगरपालिकेचा प्रोटोकॉल म्हणतो की तुम्ही आमच्याकडे अर्ज द्या किंवा त्यांनी एक ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर तुम्ही फोटो पाठवा. कितीही फोटो पाठवले ना तरी 1.5-2 महिने कामं होत नाहीत. जर एखाद्या खड्ड्यामधनं आपण पडून आपल्याला काही दुखापत झाली, आपल्या गाडीचं नुकसान झालं, भरपाई देता का रे हे? भरपाई देतात. आणि भरपाई जरी दिली ना तरी उद्या आपले टॅक्सेस वाढून आपल्याकडनं वसूल करणार आहेत. मग उपयोग काय? सिस्टीमचा उपयोग काय? काँग्रेसच्या काळात पण असेच खड्डे होते आणि आज भाजपचं सरकार आलं तरी अशीच अवस्था आहे. मग तुम्हाला मतं कशाला दिली? तुमच्याकडनं अपेक्षा होती रे. काँग्रेसवाले हरामखोर आहेत, चोर आहेत, नालायक आहेत, गुंड आहेत. तुम्ही सज्जन आहात ना. मग पण आता काय बोलायचं? काँग्रेसवाले हरामखोर आहेत, चोर आहेत, गुंड आहेत. मग तुम्ही तुमच्या पक्षात तरी कशाला घेता? काय बोलणार भारतीय जनता पार्टीला? काही बोलून फायदा नाही. मी अनेक व्हिडिओमध्ये बोलतो की भारतीय जनता पार्टी वाजपेयी विचारांची भारतीय जनता पार्टी राहिली नसून ती मोदी सरकारने हायजॅक केलेली भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये विचारसरणी असलेले नेते आता राहिलेले नाहीत. मी ज्या हद्दीमध्ये राहतो, कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो, तर त्या हद्दीमधल्या लोकांना, आमदारांना, खासदारांना, नगरसेवकांना माहिती आहे की मी कोण आहे आणि मी त्यांचा प्रचार केला होता की नव्हता हे त्यांना चांगलं माहिती आहे. तर मी त्यांचा 2012मध्ये प्रचार केला, 2014मध्ये प्रचार केला, 2017मध्ये प्रचार केला, 2019मध्ये मी प्रचार केला. जर मी तुमचा प्रचार करून तुम्हाला मतं आणून मिळवून देऊ शकतो तर तुमच्या निर्णयांमुळं ज्यांची मतं मी तुम्हाला मिळवून दिली त्यांचं नुकसान जर झालं तर मी तुमचे कान का खेचू नये? माझा एक छोटासा अनुभव सांगतो मित्रांनो. मी ज्या हद्दीमध्ये राहतो त्या हद्दीतल्या नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये मी एक छोटंसं काम घेऊन गेलो.
तिथला कार्यकर्ता मला काय प्रश्न विचारतो माहिती का, तुम्ही आम्हालाच मत दिलं हे कशावरनं, आम्हालाच मत दिलं हे कशावरनं म्हटल्यानंतर माझं डोकं एवढं सटकलं. म्हटलं पुढच्या वेळेस आहे ना तुम्हाला मतं नाही दिली की काय होतं तेवढं बघ. म्हणून मग काय झालं, कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली मुक्ता टिळक गेल्यानंतर. मुक्ता टिळकांच्या जाण्यानंतर जी पोटनिवडणूक लागली तेच नगरसेवक आमदारकीला उभे राहिले. पडले ना. आम्ही मतं नाही दिली ना तर काय होतं याचा एक अनुभव तुम्हाला आम्ही दिला, कळलं का. आज वर्षभर रस्त्यावर उतरून बोंबा मारतोय, बरोबर आहे. एखादा तरी भारतीय जनता पार्टीचा कुठला तरी नगरसेवक, आमदार, खासदार कोणीतरी सामंजस्याने बोलायला आला का रे माझ्याशी, विश्वासात घेतलं का मला की काय हो पंडित काय झालं, काय प्रॉब्लेम झाला, का ओरडताय, काय प्रॉब्लेम्स आहेत. अरे किती प्रॉब्लेम सांगावेत. रस्त्यावरच्या खड्ड्यापासून दिल्लीमध्ये घेणाऱ्या निर्णयापर्यंत सर्वसामान्य जनता अक्षरशः होरपळून गेलेली आहे, अक्षरशः होरपळून गेलेली आहे. कोणाला प्रश्न विचारायचे, कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. सगळ्या गोष्टीमध्ये वन कंट्री वन टॅक्स, वन कंट्री वन लॉ, वन कंट्री वन पॉलिटिकल पार्टी. मग वन इश्यू वन रिस्पॉन्सिबिलिटी का घेत नाहीत तुम्ही लोक. कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या ना. रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याच्या वेळेस कुठं जाता. अरे 7-7, 8-8 दिवसामध्ये चेंबर तुटतायत. ते एक नगरसेवक म्हणले भारतीय जनता पार्टीने 1800 PMPML बसेस घेऊन दिल्या. मग ऐतिहासिक बसेस आहेत म्हणून रस्त्यावर जुन्या बसेस फिरवल्या जात आहेत का. जगदीश मुळीक सगळीकडे फ्लेक्स लावतायत की इलेक्ट्रिक 500 बसेस घेऊन दिल्या. अरे 473च बस आहेत. PMPMLच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, 473च बस आहेत PMPMLकडं. माजी महापौर ज्यात सध्या आता खासदारकीला उभे आहेत ते म्हणतात नरेंद्र मोदींनी 350 इलेक्ट्रिक बस घेऊन दिल्या. मग 350 इलेक्ट्रिक बस घेऊन दिल्या, कोणी 500 म्हणतंय, कोणी 1800 म्हणतंय. अरे चाललंय काय. पुण्यदशम ती बस सेवा सुरू केली, त्याच्यात AC होता. मला त्या बस ज्यावेळेस घेतल्या ना त्यावेळेसच मला विश्वास होता की त्यातला AC चालणार नाही, त्या गाडीची तेवढी कॅपॅसिटीज नाही, बरोबर आहे. कॅपॅसिटी नसताना सुद्धा त्या बसेस कोणी घेतल्या, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत का, त्याच्यानंतर त्या AC बसेसचा फक्त तुम्ही दिखावा केला, ती जुमलेबाजी होते का, त्याची जबाबदारी कोण घेणार. लोकांना नुसतं मूर्ख बनवायचं, काही बोलायचं, कसंही वागायचं. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही किंवा कार्यकर्ता नाही, मला कुठल्याही राजकीय पक्षाशी काही घेणं देणं नाही. अनेक माझे व्हिडिओ बघून अनेकांना असा प्रश्न पडला की मी राजकारणात जाणार आहे का. त्या गलिच्छ राजकारणात मला जायची इच्छा नाही. पण येस राजकारण्यात लोकांना असं वाटत असेल की बाबा आपण एकदा निवडून आलो तर आपण या देशाचे किंवा या हद्दीचे आपण बाप आहोत, तर महाराज नाही. देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता देशाची मालक आहे. आणि आता मी या देशाच्या जनतेला आहे ना तुम्हाला राजकारण्यांना कसं कान फाडायचं ना ते मी शिकवणार आहे. खरंच तुम्हाला कान फाडायचीच गरज आहे, तुमची अवकातच तेवढी आहे, कळलं का. निवडून येण्यापुरतं नाही ते भाषणं करायची, मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि त्याच्यानंतर फालतूगिरी करायची, कळलं का. जनतेला जर सुविधा आता मिळत नसतील ना तर संतोष पंडित तुमच्या सर्व राजकारण्यांना, कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, संतोष पंडित त्यांना रस्त्यावर नागडं करणार आणि करणार. लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी ही व्यक्ती महाराज ते काय ती एक जाहिरात आली, वॉर रुकवा दी पापा. आज तुम्ही वॉर रोखवू शकता, रशिया युक्रेनचं युद्ध थांबवून तिथनं विद्यार्थी आणू शकता, बरोबर आहे. एवढ्या वर्षांपासून ते राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावू शकता, धारा 370 हटवू शकता. महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका लावू शकत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, नाही ते गलिच्छ भाषणं करतायत नरेंद्र मोदी. ज्याच्यावर आचारसंहितेच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, बरोबर आहे. पण निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करत नाही. एवढा निवडणूक आयोग तुमच्या हातात आहे ना. मग महाराष्ट्रामध्ये गेले 1.5-2 वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका का लावल्या जात नाहीत. काय कारण काय आहे. काय कारण आहे. पुणेकरांनी सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून दिले, सर्वात जास्त आमदार आम्ही भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले. एवढंच काय तर 2014-19 मध्ये आम्ही अनिल शिरोळे या खासदारांना निवडून दिलं, 2019 ते 2024 मध्ये आम्ही गिरीश बापट यांना निवडून दिलं. आज सगळीकडे भाजप आम्ही करून दिलं पुणेकरांनी. मग आमच्या उरावर हायजॅक केलेला अजित पवार पालकमंत्री म्हणून उरावर आणून का बसवला. 70,000 कोटीचा आरोपी म्हणत होतात. 70,000 कोटीचा आरोपी आहे ना, भलेही देवेंद्र फडणवीसांना आवडला असेल, कळलं का. चक्की पिसिंग काढण्याच्या ऐवजी संसार थाटायचा देवेंद्र फडणवीसांचा त्यांचा योग जुळून आला असेल. पण आमच्या उरावर कशाला.
म्हणजे तुमच्यासाठी आम्ही पहिले अजित पवार गटाला शिव्या द्यायच्या आणि तुम्ही पप्पी घेतली म्हणून आम्ही पण त्यांची पप्पी घ्यायची? कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं हे? कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? हां, अरे ते सोडा, तुमच्या खालच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था होत असेल याचा कधी अंदाज घेता का तुम्ही? हां, कधी घेता अंदाज? आज तुमच्यासाठी जे खालचे कार्यकर्ते बडबड करतात, आमच्यासारखे मतदार आम्ही तुमच्यासाठी छाती ठोकून सांगतो की नाही बाबा ते अजित पवार चोर आहे, देवेंद्र फडणवीसच सज्जन आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी मतं आणून द्यायची. ज्यांच्याकडं मतं मागायची त्यांच्यासमोर आम्हाला जाताना लाज वाटते. हां, काय तुम्हाला सत्तेसाठी तुम्ही ना साले एखाद्याचे तळवे काय गू पण खाला असल्या अवस्थेची भारतीय जनता पार्टी झाली आहे. कळलं का? ही वाजपेयी विचारांची भारतीय जनता पार्टी राहिलेली नाही. याचं दुःख आहे, याचं दुःख आहे. आणि याला भारतीय जनता पार्टीला या अवस्थेत आणण्यासाठी जबाबदार फक्त आणि फक्त मोदी सरकार आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि एवढ्या लक्षात ठेवा की येणाऱ्या काळात या मोदी सरकारचे नाही धिंडवडे काढले तर नावाचा संतोष पंडित नाही. नमस्कार.